नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध 4 अध्याय 11 श्लोक नंबर 25। स एव विश्वं सृजति स एवावति हन्ति च अथापि ह्यनहङ्कारात् आज्यते गुणकर्मभिः नाज्यते गुणकर्म। स एव विश्वं सृजति स एवावितहन्ति च अथापि अहङ्कारात् नाज्यते गुणकर्मभिः। स एव विश्वं सृजति स एवावति हन्ति च अथापि अहङ्कारात् नाज्यते गुणकर्मभिः। स एव विश्वं सृजति स एव विश्वं सृजति स एवावति हन्ति च अथापि ह्यनहङ्कारात् नाज्यते गुणकर्मभिः। स एव विश्वं सृजति स एव विश्वं सृजति स एवावति हन्ति च अथापि ह्यनहङ्कारात् नाज्यते गुणकर्मभिः। सः ते परम पुरुषोत्तम भगवान एवा खचितच विश्वम विश्व सृजति निर्माण करतात सह ते भगवंत एवा निश्चितच अवती पालन करतात हंती विनाश करतात च सुद्धा अथापि तरीही ही निश्चितच अनहंकारात अहंकार रहित न नाही अज्यते गुरफटून जातात गुण प्राकृतिक गुणांनी कर्मभिः आणि कर्मांनी। भाषांतर आहे पुरुषोत्तम भगवंत या भौतिक जगाची निर्मिती करतात त्याचे पालन करतात आणि कालांतराने त्याचा संहारही करतात परंतु ते अशा कार्यांच्या अतीत असल्यामुळे अशा कार्यांमधील अहंकाराने अथवा प्राकृतिक गुणांनी
स्वप्नांनी ते कधीही प्रभावित होत नाही. ते कधीही प्रभावित होत नाही. स्वयंभू म्हणून ध्रुव महाराजांना उपदेश देण्यासाठी आलेले आहेत आणि मागचे काही दिवस आपण त्यांचे उपदेश वाचत आहोत. एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल की हे उपदेश भगवान श्रीकृष्णांनी जे अर्जुनाला उपदेश दिले त्याच्याशी मिळते जुळते आहेत, हो की नाही? व्हेरी सिमिलर. कालचा जो श्लोक होता अत्यंत महत्वाचा होता. की भगवंतांना आपण कोणत्याही प्रकारच्या भौतिक ज्ञानाने, प्रयोगाने, तर्कवितर्काने जाणून घेऊ शकत नाही. आता हे जे उपदेश देत आहेत स्वयंभू म्हणून, हे काही सिक्वेन्स मध्ये नाहीये, सारांश रूपामध्ये भगवद्गीता आहे. त्यामुळे आजच्या या श्लोकामध्ये स्वयंभू म्हणून म्हणतात, जे रिपीटेडली अनेक वेळा सांगितलेलं आहे की या भौतिक जगाची निर्मिती, पालन, पोषण आणि संहार भगवंतच करतात. परंतु या भौतिक जगाला कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी जे काल आणि कर्माचं गणित निर्माण करावं लागतं त्याच्यामध्ये ते स्वतः अडकत नाहीत. त्यांच्यासाठी नाही कुठलं कर्म आहे ना कर्माचं फळ आहे. आणि हे कर्म आणि कर्माचं फळ हे काल आणि प्राकृतिक 3 गुणांच्या आधिपत्याखाली जीवांवरती लादलेलं असतं. त्यामुळे भगवंत नाही काळाच्या अधीन असतात, नाही 3 गुणांच्या अधीन असतात. त्याचं कारण ऑलरेडी स्वयंभू म्हणून सांगितलं की भगवंतांच्या ह्या शक्ती आहेत, काल, 3 गुण. जो शक्तिमान आहे तो आपल्या शक्तीला कंट्रोल करत असतो, त्या शक्तीच्या अधीन कधी जात नाही. जनरली भौतिक जगामध्ये आपण पाहतो की एखाद्याकडे एखादी शक्ती असेल तर तो त्याच्या अधीन जातो कधी कधी. आणि त्याचं मेन कारण या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे ते म्हणजे त्यातून निर्माण झालेला अहंकार, गर्व. मी करतोय, माझ्या मालकीचा आहे. आपण पाहतो जनरली या भौतिक जगामध्ये आपल्या आजूबाजूला देखील लोक जेव्हा एखादी गोष्ट करतात तेव्हा त्यातून निर्माण झालेला जो अहंकार असतो तो त्यांना कधी कधी बुडवून टाकतो. त्यांच्या पतनाचं मेन कारण तेच असतं. अध्यात्मामध्ये देखील, भक्ती मार्गामध्ये देखील जेव्हा एखादा साधक प्रगती करतो तर त्या प्रगतीचं सगळं श्रेय स्वतःला घ्यायला लागला, त्यातून अहंकार निर्माण झाला, तर त्याचं पतन कधी होईल सांगता येत नाही. त्याच शक्तीच्या प्रभावाखाली तोच बुडतो. तर इथे स्वयंभू म्हणून सांगतात की अशा कार्यांमधील अहंकाराने भगवंत कधीही प्रभावित होत नाही. अहंकाराने. तसं बघायला गेलं तर भगवंतांचं कार्य जे आहे ते आपल्या कार्याच्या तुलनेमध्ये हजारो, लाखो, करोडो, अब्जावधी पटीने मोठं आहे. कोण निर्माण करणार हे सगळं ब्रह्मांड, सगळे ब्रह्मांड, अनगिनित ब्रह्मांड. एका ब्रह्मांडामध्ये काय चाललेलं आहे आपल्याला समजत नाही. आणि एवढं सगळं निर्माण करून, त्याचं पालन पोषण करून, त्याची सुव्यवस्थितता व्यवस्थित अगदी ऍक्युरेटली करून देखील भगवंतांना त्याच्याबद्दल अहंकार नाही, म्हणून ते त्याच्यामध्ये कधी अडकत नाही. भगवद्गीतेमध्ये सिमिलर श्लोक आढळतील तुम्हाला. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. भगवान म्हणतात या 4 वर्णांवर आधारित कुणी काय काम केलं पाहिजे हे मी ठरवतो.
मी निर्माण केलेला आहे. परंतु तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारम अव्ययम. मी मात्र कुठल्याही कर्मामध्ये नाही अडकतो, नाही मला कुठलं कर्म करायची गरज आहे, नाही कुठल्या कर्माचं मला फळ मिळतं आणि त्या फळात मी अडकतो. असं मी कर्म करतो. पुढे सांगतात भगवंत अर्जुनाला, माझ्याकडे बघणारे भरपूर जण आहेत, त्यामुळे माझं कर्म मी कधी टाळत नाही, माझं कर्म मी करतो. पण त्या कर्माच्या फळामध्ये मी कधीच अडकत नाही, नाही त्या कर्माचं मला कधी फळ आहे. दोन्ही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. नमाम कर्माली लिंपंती, भगवंत म्हणतात. आता हे समजावून घेणं का गरजेचं आहे, जसं आपण नेहमी चर्चा करतो की आपण या भौतिक जगामध्ये अडकलेलो आहे, त्याचं मेन कारण आहे आपलं कर्म आणि आपल्या कर्माचं फळ. ही जी शृंखला आहे, साखळी आहे, त्याच्यामध्ये आपण अडकलेलो असतो. आणि आपली जी स्वामी प्रभू भगवान व्हायची इच्छा आहे, ती आपल्याला दुसरा कुणी असा असेल जो कर्मफळामध्ये अडकत नाही, हे मान्य करायला आपण लवकर तयार होत नाही. भगवंतांची महत्ता, महात्म्य हे जोपर्यंत आपण मान्य करत नाही तोपर्यंत आपला अहंकार घालवू शकत नाही. म्हणून हे रिपीटेडली सांगितलं जातं की भगवंतच निर्माते आहेत, भगवंतच पालन करते आहेत, भगवंतच संहार देखील करतात, करू शकतात, करतात. आणि एवढं सगळं करून नाही ते या शक्तीच्या कधी अधीन जातात, नाही या शक्तीच्या अहंकाराने कधी प्रभावित होतात. आपण भगवंतांचे अंश स्वरूप आहोत, आपण देखील असंच केलं पाहिजे. मग आपण देखील आनंदी होतो, मुक्त होतो. कर्म करा, कर्माच्या फळाची नाही चिंता करू नका, नाही त्या कर्मफळातून अहंकार बाळगू नका. बस भगवंतांसारखंच कर्म करायचं, भगवंतांचंच कर्म करायचंय. पुढचे श्लोक याच्यावरतीच आधारित आहेत, कंटिन्यू होतात. आपण जेवढं होईल तेवढं आज वाचूया. श्रील प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, या श्लोकातील अनहंकार हा शब्द, या शब्दाचा अर्थ आहे अहंकार रहित. बद्ध जीवास मिथ्या अहंकार असतो आणि त्याच्या कर्माचा परिणाम म्हणून त्याला या ऐहिक प्रकृतीत निरनिराळे देह प्राप्त होतात. सृष्टीचं निर्माण करत असताना सगळ्यात पहिल्यांदा काळ निर्माण केला जातो, कारण काळावरतीच काळ असेल तरच मग निर्मिती आणि संहाराला अर्थ आहे. नसे तर कधी निर्माण केलं, कधी संहार केला, काही माहिती नाही. आणि हाच काळ सर्व जीवांना देखील आपल्या कर्मबंधनामध्ये अडकून ठेवतो. कारण काळ नसेल तर कर्म केलं आणि कर्माचं फळ याच्यामधलं गणित कसं तयार होणार. आणि तो काळ ही शक्ती भगवंत निर्माण केल्यानंतर नेक्स्ट शक्ती भगवंत निर्माण करतात, ती म्हणजे अहंकार. अजून काहीही निर्माण केलेलं नाही या भौतिक जगामध्ये. पहिल्यांदा काळ आणि त्यानंतर अहंकार, त्यानंतर बुद्धी, त्यानंतर मन, त्यानंतर पंचमहाभूत निर्माण केले जातात. त्या पंचमहाभूताचे 5 विषय निर्माण केले जातात. तर हे नष्ट करताना देखील याच सिक्वेन्स, या बॅकवर्ड सिक्वेन्स मध्ये सगळं नष्ट केलं जातं. सगळ्यात शेवटी नष्ट केलं जातं अहंकार, कारण तो पहिल्यांदा निर्माण केलाय. आणि मग काळ. तर ते आपल्या जीवनामध्ये देखील आपण पाहू शकतो की सगळं जातंय, परंतु अहंकार काही लवकर जात नाही.
अहंकार म्हणजे एकदम सिंपल भाषेमध्ये भागवतामध्ये समजावून सांगितले, मी आणि माझं म्हणायची इच्छा, प्रवृत्ती, मी आणि माझं. आणि हे मी आणि माझं म्हणायची जी ही प्रवृत्ती असते ती शारीरिक संकल्पनेवरती आधारित असते, म्हणून त्याला मिथ्या अहंकार म्हटलेला आहे, खोटा अहंकार. कारण हे शरीरच खोट आहे. ज्या खोट्या वस्तूबद्दल अहंकार आहे त्याला अहंकाराला पण खोटं म्हटलं पाहिजे. अहंकार पूर्णपणे घालवू शकतो का आपण? नाही. त्या अहंकाराला खरा अहंकारामध्ये कन्वर्ट करायचंय. आता सध्या तो मिथ्या अहंकार आहे. मग या वाक्यामध्ये प्रभुपाद सांगतात की बद्ध जीवाला, म्हणजे जे इथे बांधून टाकलेल्या जीवाला, खोटा अहंकार जो असतो, मिथ्या अहंकार, त्याच्या कर्माचा परिणाम म्हणून या भौतिक प्रकृतीमध्ये त्याला वेगवेगळं शरीर दिलं जातं. कारण अहंकार हा शरीरावरतीच आहे, मी. कारण आत्माशी आपला जर संबंध जोडला गेला तर आपल्याला आपल्या अहंकाराचं रूपांतर इमिजिएटली खऱ्या अहंकारामध्ये होतं. मी भगवंतांचा सेवक आहे. नसेल तर सगळं मी हे अहंकार आहे. मी पुरुष आहे, स्त्री आहे, भारतीय आहे, महाराष्ट्रीयन आहे, मराठी आहे, ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, या गावचा आहे, त्या गावचा आहे. किती दिवस या गावचा राहणार आहे, किती दिवस या शरीरामध्ये राहणार आहे. परंतु हे शरीर संपलं आणि अहंकार जर संपलेला नसेल तर दुसरं शरीर दिलं जातं. निरनिराळे देह प्राप्त होतात. म्हणजे काय? शरीरानंतर शरीर, शरीरानंतर शरीर हे कंटिन्युअसली दिलंच जातं. का? कारण शरीरावरचा अहंकार संपलेला नाही, मी म्हणायची इच्छा गेलेली नाही. मग अजून एक शरीर घे, अजून एक शरीर घे, हे चालू राहतं. आणि जोपर्यंत शरीर बदलत राहणार तोपर्यंत सुटका नाही, मुक्ती नाही. कशातून? दुःखातून. कुठले दुःख? जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी, हे मेन. मग बाकीचे त्रिविध ताप पण आले त्याच्यामध्ये, आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक क्लेश आले. हे सगळं गणित समजावून घेतलं पाहिजे. नास्तिकवाद्यांचा विचार असतो, ठीक आहे तुमच्या लॉजिक प्रमाणे शरीर बदलत राहिलं तरी प्रॉब्लेम काय? या शरीराचा कंटाळा आला, पक्ष्याचं शरीर धारण करून आनंद घेऊया. त्याचा कंटाळा आला, मुंगीचं शरीर धारण करून आनंद घेऊया. प्रॉब्लेम काय आहे शरीर बदलण्यामध्ये? अज्ञानी, भ्रमात पडलेला, मोहित झालेल्या व्यक्तीला प्रॉब्लेम काय लक्षात येत नाही. जरी त्याला हे कळालं, समजलं, मान्य केलं की शरीर बदलतोय आपण, तरी प्रॉब्लेम काय लवकर लक्षात येत नाही, म्हणून तो यातून सुटण्याचा प्रयत्न करत नाही. आणि मग काही लोक असतात ज्ञानवान, त्यांना प्रॉब्लेम समजतो आणि मग ते सुटण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे सुटण्याचा प्रयत्न करणारे पण वेगवेगळे असतात, वेगवेगळ्या मार्गाने सुटण्याचा प्रयत्न करत असतात. अल्टिमेटली हे ज्ञान महत्वाचं आहे आणि हेच ज्ञान आहे. कधी कधी त्याला एखाद्या देवतेचा देह प्राप्त होतो आणि तो देह म्हणजेच आपले मूळ स्वरूप आहे असे ते मानतो. त्याचप्रमाणे त्याला जेव्हा कुत्र्याचे शरीर मिळते तेव्हा तो त्याच प्रकारच्या देहाशी स्वतःच एकरूप समजतो. कपिल देवांच्या सांख्य तत्वज्ञानामध्ये आपण वाचलं की जेव्हा आपल्याला नवीन शरीर मिळतं, मग ते कितीही घृणास्पद असो, त्या जीवासाठी तेच परफेक्ट आणि बेस्ट वाटायला लागतं. आता तुम्ही मनुष्याच्या शरीरात आहात, त्यामुळे तुम्ही हे डिस्टिंक्शन करू शकता, भेदभाव करू शकता की एक शरीर चांगलं आहे आणि एक वाईट आहे. नाही, मलातलं किड्याचं शरीर पाहिजे का म्हटल्यावर सगळे मागे सरतील, नको नको नको. परंतु ज्यावेळी मलातल्या किड्याचं शरीर मिळेल तेव्हा त्या किड्याला मात्र वाटतं की माझ्या शरीरा इतका बेस्ट शरीर कोणाचं नाही, माझ्या इतका श्रेष्ठ बेस्ट जीव या जगात कोणी नाही.
यालाच भ्रम म्हणतात. आणि हा भ्रम मायेने निर्माण केलेला असतो. मग त्या किड्याला किंवा त्या कुत्र्याला किंवा त्या डुकराला कधी कळतं का की हे चुकीचं आहे म्हणून? कळतं कधी? बिलकुल नाही. दुसऱ्या कोणत्याही शरीरामध्ये ही बुद्धीच नाही आहे समजावून घ्यायची. फक्त मनुष्याच्या शरीरामध्ये ही बुद्धी दिली जाते. आणि मनुष्याच्या शरीरामध्ये देखील 4 लाख प्रकारचे शरीर आहेत. त्यातलं सगळ्यात बेस्ट शरीर मानलं जातं देवतांचं शरीर. आणि देवतांचं शरीर मिळाल्यावरती देखील तुम्हाला वाटायला लागलं की हे शरीर म्हणजेच मी आहे आणि हेच बेस्ट आहे माझ्यासाठी. माझ्यापेक्षा श्रेष्ठ बेस्ट कोणी असूच शकत नाही. तर मग तुमच्या बुद्धीचा दुरुपयोग झाला, युजलेस झाली तुमची बुद्धी. ज्या शरीरामध्ये आल्यानंतर तुम्हाला कळतं की हे एक शरीर चांगलं आहे आणि एक वाईट आहे, मग ही का बुद्धी येत नाही की आताच जे शरीर आहे मध्ये देवतेचं असो किंवा मनुष्याचं असो, हे देखील वाईटच आहे, हे कुठे चांगलं आहे? माणूस जनरली या लेवलला विचार करायला येतो, या गटारीतल्या किड्यांचं शरीर मिळालं नसलं पाहिजे. अरे हे पण शरीर मिळालं नसलं पाहिजे जे तुझ्याकडे आता आहे. कुठलंच शरीर मिळालं नसलं पाहिजे या भौतिक जगामध्ये. त्याला म्हणायचं अहंकार गेला. नसेल तर मग अहंकार आहे. शरीर म्हणजेच अहंकार. मग जो ज्ञानवान असतो, बुद्धिमान असतो, तो विचार करायला लागतो की हे कसं काय शक्य आहे. पहिली गोष्ट म्हणजे शक्य आहे का, आणि असेल तर कसं मिळवायचं. मग तो अध्यात्माच्या मार्गाला लागतो. मग या अध्यात्माच्या मार्गावरती देखील वेगवेगळे मार्ग आहेत. काही फास्ट आहेत, काही स्लो आहेत, काही भ्रमित करणारे आहेत. हे सगळं शास्त्रामध्ये समजावून सांगितलेलं आहे. तथापि भगवंतांच्या संदर्भात मात्र देह आणि आत्मा असा भेद अस्तित्वात नसतो. भगवंतांच्या काय, आपल्या देखील आपण जेव्हा भगवत धामामध्ये वैकुंठामध्ये शरीर प्राप्त करतो तेव्हा आपला आत्मा शरीर सगळं एकच असतं. तिथे वेगळं शरीर नाही, वेगळा आत्मा नाही, चेतना सगळीकडे असते. ऑफकोर्स याचा अर्थ बरेचसे निर्विशेषवादी मायावादी लोक काढतात, निराकार आपण शून्य होतो किंवा आपल्याला आकारच मिळत नाही. असं नाही, शरीर मिळतं, परंतु ते शरीर इतकं चेतनामय असतं की शरीरातला कण आणि कण आत्म्याचाच भाग असतो. त्यामुळे तिथे शरीराला मी म्हटलं तरी चालते. इथे शरीराला मी म्हटलं की अडकला. तर भगवंतांचं शरीर मात्र असं चेतनामय, शरीर आणि आत्म्यातला फरक नसलेलं असं शरीर, भगवंतांचं शरीर सदैव तसंच असतं. जे इथे असोत तिथे असोत कुठेही असोत, कारण ते भगवान आहेत. या भौतिक जगामध्ये जेव्हा येतात तेव्हा देखील ते स्वतःच्या शरीरामध्येच येतात, जे सच्चिदानंद विग्रह आहे. म्हणून भगवद्गीता सांगते की जो कोणी श्रीकृष्णांना साधारण माणूस मानतो, मानव मानतो, त्याला श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपाचे मुळीच ज्ञान नसते आणि तो एक महामूर्खच असतो. मूढ शब्द वापरलेला आहे भगवद्गीतेमध्ये. अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रिता. जो मला माणसा समान समजतो, एक नंबरचा मूर्ख आहे. बघा, कुत्रा डुकरा किड्याचं शरीर वाईट आहे, ते मला मिळालं नसलं पाहिजे असं मानणारा मनुष्य स्वतःच्या शरीराला मात्र ग्रेट मानत असतो. आणि स्वतःचं शरीर पण वाईट आहे हे समजावून सांगायचा त्याला प्रयत्न केला तर लवकर मान्य करत नाही. डोक्यावरचे केस गळालेले आहेत, ढेरी सुटलेली आहे, नानाविध आजार झालेले आहेत, तरी तो म्हणतो मीच आहे. हो की नाही? कॅन्सर झालाय, सोरायसिस झालाय, जो डॉक्टरांना पण कळत नाही, अंगावर चट्टे उठले, तरी त्याला शरीरावरतीच प्रेम आहे. मग
एखादा व्यक्ती हे मान्य करतो की मी शरीर नाही आहे, परंतु हे मान्य करत नाही की भगवंत आहेत आणि भगवंतांचं शरीर वेगळं आहे. म्हणतो नाही, भगवंतांचं शरीर पण माझ्यासारखंच आहे. कारण मला अजून श्रेष्ठ व्हायची इच्छा तशीच आहे मनामध्ये. किती डीप लेवलला हे लेअर बाय लेअर लेअर बाय लेअर लेअर जातं बघा, होय नाही. मोठा कांदा एखादा आपण सोलायला बसलो तर एक लेअरला काय म्हणतात मराठीमध्ये, एक लेअर काढला तर आपल्याला वाटतं की अजून आतमध्ये कांदा आहे तसंच आहे, अजून एक काढला अजून आतमध्ये तसंच आहे, अजून एक काढला अजून आतमध्ये तसंच आहे. तसं मनुष्य हळूहळू हळूहळू या आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करतो, परंतु भगवान व्हायची इच्छा लवकर सोडत नाही. आणि ती शेवटचा त्याचा तर्कवितर्क असा असतो की ठीक आहे, मला तुमचं सगळं मान्य आहे, पाप पुण्य कर्म कर्माचं फळ, शरीर नाही, हे शरीर वाईट आहे तसं माझं पण शरीर वाईट आहे, सगळं मी मान्य करायला तयार आहे, याच्यातून बाहेर पडायला पण तयार आहे, परंतु दुसरा कोणीतरी आहे, तो ग्रेट आहे, त्याला शरीर नाही, त्याचं शरीर आध्यात्मिक आहे, दिव्य आहे, हे मात्र मान्य करायला तयार होत नाही लवकर. मी पण त्याच्यासारखा होणार, तू होऊ शकत नाही त्याच्यासारखा. त्याच्यासारखं शरीर प्राप्त करू शकतो जेव्हा तू मान्य करतो की त्याचा अंश आहेस तू, त्याला तुला त्याची सेवा करायची आहे. ते लवकर मान्य नसतं. म्हणून बघा, तुमच्यापैकी काही जणांना हे थोडस आश्चर्यकारक वाटत असेल की सारखं सारखं का सांगितलं जातं भगवंत 3 गुणांच्या प्रभावात येत नाहीत, भगवंतांचं शरीर भौतिक नाही आहे. सारखं सारखं सांगायची काय गरज आहे? सारखं सारखं रिपीटेडली सांगायची गरज आहे कारण आपल्याला त्यांचं महात्म्य मान्य नाही. भगवान जरी मान्य असले तरी त्यांची विभू, त्यांचं ऐश्वर मान्य नाही, कारण आपण विभूती ऐश्वर्यवान व्हायची इच्छा अजून गेलेली नाही, म्हणून रिपीटेडली सांगितलं जातं. तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे तसं समजावून घ्यायला. आणि म्हणून अशा व्यक्तीला महामूर्ख म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, जो भगवंतांना आपल्या समान माणूसच समजतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात भगवद्गीतेत, नमाम कर्मानी लिंपंती, माझ्या हातून घडणाऱ्या कोणत्याही कार्याद्वारे मी प्रभावित होत नाही. लिंपंती म्हणजे अडकणे, कारण प्राकृतिक गुणांद्वारे मी कधीच प्रदूषित होत नाही. आपली कर्म ही प्राकृतिक गुणांद्वारे ऍक्च्युएट केली जातात आणि मॉडरेट पण केली जातात. ऍक्च्युएटचा अर्थ काय? स्टार्ट केली जातात, सुरुवात केली जातात. आणि कर्म कसं करणार, त्याचं काय फळ मिळणार हे पण ठरवतात गुणच. म्हणून भगवान म्हणतात की माझ्या कर्माचा गुणांशी काही संबंध नाही. मी पण कर्म करतो, परंतु माझ्या कर्माचा गुणांशी काही संबंध नाही, आणि माझ्या कर्माचं फळ बिळ तसला काही प्रकार नाही. आता याचा पण अर्थ बरेच लोक चुकीचा करतात, कारण आपल्याला भगवद्गीतेत शिकवलंय की कर्म करा, कर्माच्या फळाची इच्छा ठेवू नका. फल इच्छा रहित केलेलं कर्म हे कृष्ण भावना भवित कर्म असतं. मग भगवंत असं करतात का? नाही. भगवंतांना कर्माचं फळच नाही मिळालं तरी ते त्यांना अडकून ठेवत नाही. भगवंत फ्री आहेत कुठेही कधीही काहीही करायला. बघा, स्मॉल डिटेल्स मध्ये देखील आपण अहंकार सोडायला तयार नसतो. भगवंत किती महान आहेत हे मान्य करायला तयार नसतो. ते भगवान आहेत, कर्म करू शकतात, नाही करू शकतात, त्याचं फळ त्यांना मिळालं नाही मिळालं काही फरक पडत नाही. ते कधीच अडकत नाहीत. हा महत्वाचा मुद्दा आहे. नमाम कर्मानि लिंपंती. आपल्याला भौतिक शरीर आहे हे तथ्यच सिद्ध करते की आपल्याला त्रिगुणांचा संसर्ग झालेला आहे. संसर्ग म्हणजे इन्फेक्शन. ज्या अर्थी तुम्हाला भौतिक शरीर आहे त्या अर्थी तुम्ही इथे अडकलेला आहात.
भगवंत अर्जुनाला म्हणतात की तुझे आणि माझे पूर्वी अनेक अनेक जन्म झालेले आहेत, परंतु मला ते सर्व आठवतात, तुला ते स्मरत नाहीत. हाच व्यक्तिगत आत्मा किंवा बद्ध जीव आणि परमात्म्यामधील फरक आहे. परमात्मा सदैव चेतनामय असतो. जरी भगवंत म्हणाले की तुझ्यासोबत मी बऱ्याचदा जन्म घेतला, याचा अर्थ जन्म नाही घेतलेला, अवतरित होतात, कारण भगवंत अजन्म आहे. अवतार धारण करणे किंवा अवतरित होणे याचा अर्थ असतो आहे त्या शरीरात येणे. शरीर बदलून किंवा आपल्यासारखं भौतिक शरीर घेऊन येत नाही. हाच आत्मा आणि परमात्मा मधला फरक आहे. परमात्मा पुरुषोत्तम श्री भगवंतांचे शरीर भौतिक नाही, आणि असे असल्यामुळे त्यांनी कोणतेही कार्य केले तरी त्या कार्याद्वारे ते प्रभावित होत नाही. श्रीकृष्णांचे शरीर म्हणजे प्राकृतिक सत्वगुणाचे मूर्त स्वरूप आहे असे मानणारे अनेक मायावादी दार्शनिक आहेत, आणि ते श्रीकृष्णांच्या आत्म्यास श्रीकृष्णांच्या शरीरापासून भिन्न समजतात. ऑफकोर्स मायावादी लोकच हे समजणार, आणखीन कोण समजणार, कारण मायावादी लोकांना सगळं मान्य असतं, कर्म कर्म फळ बंधन सगळं, परंतु भगवान व्हायची इच्छा सोडायची नसते. पण ते म्हणतात श्रीकृष्ण होते, श्रीकृष्ण आपल्यासारखेच होते, विशुद्ध सत्वगुणामध्ये होते. आपण जरा असं थोडस रजतम गुणाने प्रभावित आहोत आणि प्राकृतिक सत्वगुणामध्ये थोडस आपण प्रभावित आहोत. श्रीकृष्ण सत्वगुणामधले माणूसच होते. तथापि वस्तुस्थिती अशी आहे की बद्ध जीव जरी अधिकांश प्रमाणात प्राकृतिक सत्वगुणाच्या प्रभावाखाली असला तरी त्याचे शरीर भौतिकच असते. तर भगवान श्रीकृष्णांचे शरीर भौतिक नसून दिव्य व आध्यात्मिक आहे. हे मायावादी तत्वज्ञानी हे समजून घ्यायला चुकतात की तुम्ही कितीही सत्वगुणामध्ये आला तरी तुम्हाला या भौतिक जगात तसं शरीर प्राप्त नाही होणार. श्रीकृष्णांना मुळीच मिथ्या अहंकार नाही, कारण ते भ्रामक व क्षणभंगूर देहाशी स्वतःचे तादात्म्य करत नाहीत. पण भ्रामक आणि क्षणभंगूर त्यांना शरीरच नाही, त्यामुळे तादात्म्य करणार पण नाही. त्यांचं जे शरीर आहे ते शाश्वत सनातन पूर्ण परिपूर्ण ज्ञानयुक्त आणि आनंदमय आहे. आणि असं शरीर प्राप्त झाल्यानंतर त्या शरीराचा पण त्यांना अहंकार नाही. आपल्याला असत अचित आणि निरानंदी शरीर मिळालेलं आहे, सच्चिदानंदच्या बरोबर उलट, तरी पण त्या शरीराचा आपल्याला एवढा मोठा अहंकार आहे. मग याला खोटा अहंकार म्हटल्यावर चुकीच काय याच्यामध्ये? मिथ्या अहंकार. त्यांचे शरीर नित्य सनातन आहे आणि या भौतिक जगात ते आपल्या मूळ आध्यात्मिक देहासह अवतरित होतात. याचे वर्णन भगवद्गीतेत परमभावम या शब्दात केलेले आहे. परमभावम किंवा आणि दिव्यम हे शब्द श्रीकृष्णांचे स्वरूप जाणून घेण्यासाठी विशेष महत्वाचे आहेत. परम आणि दिव्य या दोन्ही शब्दाचा अर्थ इंग्लिश मध्ये श्रील प्रभुपाद सांगताना नेहमी सांगतात की या भौतिक जगाच्या पलीकडचं. परम, परम म्हणजे पलीकडे, परे म्हणतो की नाही आपण, त्याच्या परे, त्याच्या पलीकडे, या भौतिक जगाच्या पलीकडचं शरीर आहे त्यांचं, त्याला दिव्य म्हणतात. याचा अर्थ काय की त्या शरीराचे कुठलेही गुण स्वरूप विशेष लक्षण तुम्ही या भौतिक जगातल्या कुठल्याही गुण स्वरूप लक्षणाशी तुलना करू शकत नाही, बिलकुल कधीच करू शकत नाही. मग स्वतःशी तुलना करण्याचा तर प्रश्नच येत नाही, आपल्या शरीराची तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही. ते सच्चिदानंद आहे. पुढे म्हणतात स्वयंभू म्हणू एष भूतानि भूतात्मा भूतेशो भूत भावनः.
भूत भावन म्हणजे भूत म्हणजे काय? सगळे जीव. मराठीतलं भूत नाही, लक्षात ठेवा. संस्कृत मध्ये भूतचा अर्थ असतो जीव. सर्व भूतात्मा म्हणजे सगळ्या जीवांचं. एष भूतानि भूतात्मा भूतेशो. भूतेश म्हणजे काय? एश म्हणजे ईश्वर, सगळ्या जीवांचा ईश्वर. भूतेश, सुरेश, गणेश, महेश सारखं भूतेश. एष भूतानि भूतात्मा भूतेशो भूत भावना सशक्त्या मायया युक्त सृजत्यति च पाति च. पुरुषोत्तम भगवंत अखिल प्राणीमात्रांचे परमात्मा आहेत. भूतात्मा म्हणजे सगळ्या भूतांचा आत्मा. ते प्रत्येकाचे नियंत्रक आणि पालन करता आहेत. भूतेश आपल्या बहिरंगा शक्तीच्या माध्यमातून ते या विश्वाची निर्मिती, पालन आणि अंततः त्यामधील प्रत्येकाचा विनाश करतात. सृजत्यति च पाति च. सृजती म्हणजे निर्माण करणे, अति म्हणजे विनाश करणे, आणि पात पतन म्हणजे नष्ट करणे, नाही पालन करणे, सॉरी. अति म्हणजे विनाश करणे. किती वेळा रिपीट केले बघा. श्रीमद भागवतमची सुरुवातच याच्याने होते, अजून पण तेच वाचतोय आपण. श्रीमद भागवतमच्या पहिल्या श्लोकाचे पहिले शब्द हेच आहेत, जन्माद्यस्य यतः. हेच समजावून घ्यायचं आहे. छोटासा तात्पर्य आहे, तो वाचून आपण थांबूया. 2 प्रकारच्या सृजन शक्ती आहेत. भगवंत या भौतिक विश्वाची निर्मिती आपल्या बहिरंगा माईक शक्तीद्वारे करतात, तर आध्यात्मिक विश्व म्हणजे त्यांच्या अंतरंगा शक्तीची अभिव्यक्ती आहे. 7व्या अध्यायात भगवद्गीतेच्या आपण वाचत आहोत. ते सदैव अंतरंगा शक्तीच्या सहवासात असतात, तर बहिरंगा शक्तीपासून सदैव अलिप्त असतात. त्यांचं शरीर देखील त्यांच्या अंतरंगा शक्तीची अभिव्यक्ती असते. बऱ्याचदा बऱ्याच श्लोकांमध्ये ते म्हटलेलं आहे, आत्ममायया. इथे जी माया आहे या भौतिक जगामध्ये, तिला माया शक्ती म्हटलं जातं, आणि आध्यात्मिक जगामध्ये जी आहे त्याला आत्ममाया म्हटलं जातं, म्हणजे भगवंतांची स्वतःची अंतरंगा शक्ती. ते सदैव अंतरंगा शक्तीच्या सहवासात असतात, तर बहिरंगा शक्तीपासून सदैव अलिप्त असतात. म्हणून भगवद्गीतेत 9व्या अध्यायात 4थ्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मत्सानी सर्वभूतानी न चाहम त्वेषवस्थितः. अखिल प्राणी मात्रे माझ्यावर आणि माझ्या शक्तीवर आश्रित आहेत. मत्स्थानी सर्वभूतानी, परंतु मी स्वतंत्र, मी सर्वत्र नाही. न चाहम त्वेषवस्थितः. ऑफकोर्स भगवंत कणाकणामध्ये आहेत, तरीही ते सेपरेटली आहेत हे सांगायचा प्रयत्न करतात. सगळं काही भगवंतांच्या मध्ये आहे, तरीही ते सेपरेट आहेत. ते व्यक्तिशः आध्यात्मिक जगतात शाश्वत निवास करतात. ऍज अ व्यक्ती म्हणून, शून्य म्हणून नाही, शक्ती म्हणून नाही, ऍज अ व्यक्ती म्हणून. सगळीकडे त्यांची शक्ती अव्यक्त स्वरूपामध्ये पसरलेली असते, परंतु ते व्यक्तिशः म्हणजे पर्सनली प्रेझेंट असतात. ते म्हणतात गोलोक एव निवसती अखिल आत्मभूत. भौतिक जगातही भगवंत व्यक्तिशः जेथे उपस्थित असतात, ते ठिकाण म्हणजे आध्यात्मिक जगच असल्याचे आपण जाणून घेतले पाहिजे. भगवंत येतात म्हणजे भगवंत आपलं जग पण घेऊन येतात, कारण भौतिक जगाशी त्यांचा काही संबंधच नाही. कसं समजावून घेतलं पाहिजे बघा. भगवंत जेव्हा विदूरच्या घरी जातात आणि विदूरच्या घरी भाकरी भाजी खातात, ती भाकरी भाजी देखील आध्यात्मिक जगातली आहे, इथली नाही. कारण भौतिकतेचा आणि भगवंतांचा संबंधच नाही. भौतिक जड पदार्थ भगवंत कसे खाऊ शकतात? भगवंतांचे नाम, गुण, रूप, लीला, पार्षद, परिकर, सगळा पॅराफेर्नेलिया, सगळा लवाजमा, सगळं आध्यात्मिक असतं. मग ते कुठेही असोत, तिथे असोत, इथे असोत.
प्रभुपाद महत्वाचा मुद्दा सांगतायत की भौतिक जगात भगवंत व्यक्तीच्या जेथे उपस्थित असतात ते ठिकाण म्हणजे आध्यात्मिक जगच असल्याचे आपण जाणून घेतले पाहिजे. उदाहरणार्थ शुद्ध भक्त मंदिरांमध्ये भगवंतांची आराधना करतात म्हणून मंदिर म्हणजे आध्यात्मिक विश्व आहे हे आपण जाणले पाहिजे. म्हणून घरामध्ये आपण भगवंतांची जेव्हा पूजा अर्चना करतो आपलं घर म्हणजे आध्यात्मिक जग आहे हे आपण जाणलं पाहिजे. मग आपलं वागणं, आपला व्यवहार, आपले विचार हळूहळू बदलायला लागतात जर आपण हे मान्य केलं तर. मंदिरात जाऊन कधी कुणी खोटं बोलत नाही, पाप कर्म करत नाही, हो की नाही? का? कारण तिथे भगवंतांचा वास आहे. पूर्वापार ही परंपरा होती, आजकाल थोडीशी नष्ट व्हायला लागलेली आहे, परंतु तरी अजून पण लोक मंदिरात गेल्यावर थोडेसे सुज्ञान होतात, थोडेसे काय म्हणतात त्याला, शुद्धीवर येतात. तसंच आपलं घर देखील मंदिर आहे, आपलं शरीर मंदिर आहे, ते परमात्मा निवास करतात. त्याची सगळ्याची जाणीव ठेवून आपण कर्म केलं पाहिजे. मग आपलं कर्म कधी पापाकडे वळणार नाही. हरे कृष्ण. इथेच थांबूया आपण. अजून एक 8 श्लोक आहेत. उद्या कंटिन्यू करूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? जे होतं चांगल्यासाठीच होतं. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.